नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत मेथीचे पराठे। याकरिता मी 1 वाटी तोडलेली मेथी घेतलेली आहे। मेथीला स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे पराठ्याकरिता मी हातानेच तोडून घेते आहे। चाकूने मेथीला कापलं तर मेथीतला कडसरपणा अजून वाढतो, त्यामुळे हातानेच तोडून घ्यायचं। यानंतर यामध्ये 2 वाट्या कणिक टाकते आहे। यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आहे। यानंतर 2 चमचा दही टाकते आहे आणि छान मिक्स करून घेते। तर यामध्ये थोडं पाणी टाकून याचा घट्टसा गोळा मळून घेऊया। या ठिकाणी आपला गोळा मळून झालेला आहे। यानंतर यामध्ये 1 चमचा तेल टाकून पुन्हा छान मळून घेऊया। आणि 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवूया। या ठिकाणी आपले 20 मिनिटे झालेले आहे। गोळा पुन्हा मळून घेऊया आणि याचे पराठे बनवून घेऊया। या ठिकाणी एक गोळा घेतलेला आहे। थोडं घोळण लावून आपण याचा पराठा बनवून घेऊया। या ठिकाणी मी त्रिकोणी आकाराचा पराठा बनवित आहे। मध्ये थोडं तेल आणि घोळण लावून पराठा बनवून घेऊया। पुन्हा थोडं घोळण लावून आपण याला त्रिकोणी आकारामध्ये लाटून घेऊया। या ठिकाणी आपला पराठा लाटून झालेला आहे। मीडियम गरम ताव्यावर आपण पराठा टाकून घेऊया।
यानंतर बाजूला आणि वरून तेल लावून घेऊया। या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता। यानंतर दुसऱ्या साईडने आपण पराठा पलटून घेऊया आणि या साईडने पण तेल लावून घेऊया। दोन्ही साईडने पराठा छान होऊ द्यायचा। या ठिकाणी आपला पराठा झालेला आहे। पराठा तुम्ही लोणच्या सोबत किंवा सॉस सोबत खाऊ शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।